नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, जो प्रश्न हजारो भक्तांच्या मनात दररोज निर्माण होतो आणि अनेक जण तो प्रश्न विचारायलाही घाबरतात. मांस मटण खाणारी व्यक्ती जर श्री स्वामी समर्थांची पूजा करत असेल तर स्वामी ती पूजा स्वीकारतात का? हा प्रश्न विचारणं पाप आहे का, की यामागे स्वामींची एखादी खोल कृपा लपलेली आहे? माझ्या भक्तांनो, आज मी कोणाच्याही भावना दुखावणार नाही. आज मी कोणावरही बंधन घालणार नाही. आज मी फक्त स्वामींच्या विचारानुसार सत्य मांडणार आहे. म्हणूनच कृपया मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका माझ्या भक्तांनो. सर्वात आधी एक गोष्ट मनात पक्की करा, श्री स्वामी समर्थ महाराज हे बाह्य आवरण पाहणारे नाहीत. ते देह पाहत नाहीत, ते आहार पाहत नाहीत, ते कपडे पाहत नाहीत, ते जात धर्म श्रीमंत गरीब काहीच पाहत नाही. स्वामी फक्त एकच गोष्ट पाहतात आणि ती म्हणजे भाव. हो माझ्या भक्तांनो, भाव तुमच्या अंतःकरणात स्वामींसाठी काय आहे हे ते पाहतात. श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म स्वरूप आहेत. ते कुणाला मांसाहारी आहे म्हणूनच कधीही दूर करत नाहीत आणि कुणाला शाकाहारी आहे म्हणून जवळही नेत नाहीत. आज अनेक भक्तांच्या मनात अपराधीपणाची भावना असते. ते म्हणतात, मी मांस खातो, आज पूजा करू नये. आज मटण खाल्लं म्हणून स्वामी रागवतील. माझ्या भक्तांनी, स्वामी रागवत नाहीत. स्वामी शिकवतात, स्वामी सुधारतात, स्वामी हात धरून पुढे नेतात. स्वामी चरित्र वाचलं असेल तर तुम्हालाही माहीत असेल, स्वामी चरित्रामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख येतो की नाही, काही भक्त मांसाहार करणारे होते, काही मद्यपान करणारे होते, काही जण रागीट होते, काही जण अहंकारी होते, पण एक गोष्ट समान होती, त्यांच्या मनात स्वामी होते, त्यांची श्रद्धा खरी होती आणि म्हणूनच स्वामींनी त्यांना कधी नाकारलं नाही, त्यांना कधी दूर लोटलं नाही, त्यांना कधी अपमानित केलं नाही. स्वामींसाठी ताटात काय आहे हे महत्त्वाचं नाही, स्वामींसाठी मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे. माझ्या भक्तांनो, जर स्वामी फक्त बाह्य शुद्धता पाहत असते तर आज आपल्यापैकी एकही जण त्यांच्या चरणाशी उभा राहू शकला नसता. आता प्रश्न येतो, मग मांस खाणाऱ्यांनी पूजा करू नये का? नाही बहीण भावांनो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जर तुम्ही मांस खात असाल तर स्वामींचा अपमान करत नसाल. जर तुम्ही पूजा करताना स्वच्छता ठेवत असाल, जर तुम्हाला मनात शांतता नम्रता असेल, जर तुमच्या मनात अहंकार नसेल, तर स्वामी तुमची पूजा नक्की स्वीकारतात. पण हो, एक गोष्ट महत्त्वाची अट आहे आणि ती मी प्रामाणिकपणे सांगते. आता काही भक्त म्हणतील, ठीक आहे पूजा स्वीकारली जाते, पण मग मांसाहार झालेल्या दिवशी नक्की काय करावं? चला हे स्वामींच्या विचारांनी स्पष्ट समजून घेऊया. आता माझ्या भक्तांनो, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा, तो म्हणजे स्वामी सेवेत मांसाहार केल्यानंतर नित्यसेवा नेमकी कशी करावी. हा विषय अनेक जण चुकीच्या पद्धतीने समजून घेतात. म्हणून आज मी गुरुचरित्राच्या आधारावर अगदी स्पष्टपणे सांगते, स्वामी सेवेत मांसाहार केल्यानंतर त्या दिवशी नित्यसेवा करणे अयोग्य मानले जाते, कारण मांसाहारामुळे शरीरासोबत मनाचाही अस्वच्छतापणा निर्माण होतो आणि सेवा ही केवळ बाह्य कृती नसून ती मनाची स्थिती पाहून स्वीकारली जाते. गुरुचरित्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ज्या दिवशी पुण्यकर्म घडत नाही तो दिवस वाया गेला असते समजावे आणि म्हणूनच त्या दिवशी मांसाहार केला जातो. माझ्या भक्तांनो, मांसाहार केल्यानंतर सेवा करणे म्हणजे सेवा बंद करणे नाही, तर त्या दिवशी सेवा स्थगित करणे आहे. त्या दिवशी पूजा, जप, अभिषेक, मूर्ती स्पर्श हे सर्व टाळावे, कारण अशा वेळी मन एकाग्र नसते आणि शरीरही अशुद्ध अवस्थेत असते. घरात मांसाहार झाला असेल तर त्या घराचं वातावरणही अस्वच्छ होतं, वास राहतो. म्हणूनच अशा वेळी सेवा न करता फक्त मनाने स्वामींचं स्मरण करावं.
फक्त डोळे बंद करून एवढंच म्हणावं, स्वामी आज माझ्याकडून चूक झाली आहे. उद्यापासून मी शुद्धीने सेवा करीन. हे मनापासून केलेले स्मरण स्वामी नक्की स्वीकारतात. काही भक्त विचारतात, मग त्या दिवशी काय करायचं? तर गुरुचरित्रानुसार अशा दिवशी पूर्ण सेवा टाळून फक्त नामस्मरण करावं आणि पचन पूर्ण होईपर्यंत म्हणजे साधारण 48 तास प्रतीक्षा करावी. या काळात दूध, फळ किंवा हलका शाकाहारी आहार घ्यावा, जेणेकरून मन आणि शरीर दोन्ही शांत होईल. स्नान करून स्वच्छ कपडे घालून नामस्मरण करता येईल, पण मूर्तीला स्पर्श करू नये. हे नियम श्रद्धेपेक्षा शुद्धतेसाठी आहेत, हे लक्षात ठेवा. घरात मांसाहाराचा वास असेल तर खिडक्या उघडून हवा खेळती ठेवावी, वातावरण शुद्ध ठेवावं. पुढील दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध शाकाहारी नाश्ता घेऊन पुन्हा नित्यसेवा सुरू करावी. यात कुठेही अपराधीपणा नाही, कुठेही भीती नाही. हा केवळ शिस्तीचा भाग आहे. मी तुम्हाला सांगते ती म्हणजे स्वामींची मनापासून भक्ती केली तर मांसाहाराची इच्छाच हळूहळू कमी होते. हा बदल जबरदस्तीने होत नाही, हा बदल स्वामींच्या कृपेने होतो. नियमित शाकाहारी पाळल्यास सेवा अधिक प्रभावी होते, मन अधिक स्थिर होतं आणि स्वामींची कृपा अधिक गतीने अनुभवायला मिळते. म्हणूनच माझ्या भक्तांनो, सेवेत सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता. स्वामी बाह्य गोष्टीपेक्षा अंतःकरण पाहतात. आज मांसाहार झाला म्हणून स्वामी दूर गेले असं कधीच समजू नका. फक्त त्या दिवशी थोडा संयम ठेवा, सेवा स्थगित करा आणि दुसऱ्या दिवशी अधिक श्रद्धेने सेवा सुरू करा. स्वामींची कृपा नियम पाळणाऱ्यावरच नव्हे तर नियम समजून घेणाऱ्यावरही तितकीच असते. आता माझ्या भक्तांनो, आणखीन समजून घ्यायला तो म्हणजे मांसाहार करणाऱ्यांनी गुरुपूजेत तुळशी आणि प्रसाद कसा घ्यावा हा विषय अनेकांना माहीत नसतो, म्हणून इथेच चूक होते. गुरुचरित्रानुसार मांसाहारामुळे शरीरात आणि हातामध्ये अशुद्धता येते, म्हणून अशा अवस्थेत तुळशीपत्राला थेट स्पर्श करू नये. तुळस ही केवळ वनस्पती नाही, ती सात्विक शक्तीचं प्रतीक आहे, म्हणून शुद्धता पाळणं अत्यंत आवश्यक आहे. मांसाहार केलेल्या हाताने तुळशीपत्र स्पर्श केल्यास पूजा अभंगाची ठरते असं गुरुचरित्रात सांगितलं आहे. म्हणून अशा दिवशी तुळशीला हात लावण्याऐवजी दुरूनच नमस्कार करावा आणि मनात प्रार्थना करावी. गुरुवार किंवा पूर्ण शाकाहारी दिवशी असेल तेव्हाच तुळशीला स्पर्श करावा. तसंच प्रसाद घेतानाही काळजी घ्यावी. मांसाहार झालेल्या दिवशी नैवेद्याचा प्रसाद हाताने घेऊ नये. तो प्रसाद डोक्यावर अर्पण करून मनाने ग्रहण करावा. शक्य असल्यास दूध, फळांचा उपवास करूनच प्रसाद घ्यावा. घरात मांसाहाराचा वास असेल तर गुरुपूजेसाठी आधीच घर शुद्ध करावं, दिवा लावावा, अगरबत्ती, धूप लावून वातावरण शुद्ध करावं. गुरुचरित्रानुसार मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने किमान 48 तास शाकाहारी राहिल्यानंतरच पूजेनंतर तुळशी प्रसाद घ्यावा असं सांगितलं आहे. हे नियम शिक्षा म्हणून नाहीत, तर गुरुकृपा अखंड राहावी यासाठी आहेत. लक्षात ठेवा माझ्या भक्तांनो, स्वामी आणि गुरु भाव स्वीकारतात, पण तुळस आणि प्रसाद घेताना शुद्धीची मर्यादा पाळणं हे भक्तांचं कर्तव्य आहे. स्वामींच्या पूजेच्या वेळेस मांसाहार करूनच लगेच पूजा करू नये. नशेत किंवा अति अहंकारात पूजा करू नये. शरीर आणि मन शांत झाल्यावरच स्नान करून स्वच्छ कपडे घालून मन एकाग्र करून श्री स्वामी समर्थ या पवित्र नावाचा जप करावा. करत पूजा केली तर स्वामी नक्की प्रसन्न होतात. माझ्या भक्तांनो, सेवा आवडली असेल तर आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.